नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. बघा, खालीलपैकी कोणत्या भाषेचे स्वरूप नाहीये असा विचारलेला प्रश्न आहे. भाषेचे काय म्हणले तर स्वरूप नाहीये असा प्रश्न. ओके, मातृभाषा आहे, बोली भाषा पण आणि प्रमाण भाषा पण आहे, सांकेतिक भाषा नाहीये. सांकेतिक भाषा म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या भाषेचं स्वरूप नाही तर सांकेतिक भाषा हे नाहीये. ओके, चलो नेक्स्ट. संधीचा योग्य प्रकार ओळखा. संधीचा यनादेश, योग्य संधी, अयोग्य संधी आणि आप्त संधी. आपल्याला काय म्हटलंय संधीचा प्रकार. आता संधीचे 3 प्रकार पडतात. संधी टॉपिक आहे, या संधीचे 3 प्रकार आहेत. कोणते बघा, लक्ष द्या इकडं. स्वर संधी, स्वर संधी, त्यानंतरची आहे व्यंजन संधी आणि त्यानंतरची आहे तुमची विसर्ग संधी. असे 3 प्रकार आहे. ओके, हे 3 प्रकार आहे. आता 3 प्रकारांमधला पण उपप्रकार दिलेला आहे त्यांनी. कोणता तर हा जो यनादेश संधी आहे ना, यनादेश हे स्वर संधीमध्ये येतं. यनादेश, कारण या स्वर संधीचे 4 उपप्रकार आहे. यनादेश, रुद्रादेश असे आहेत, दीर्घत्व वगैरे असे 4 आहे. त्याच्यामधला हा यनादेश आहे. मात्र त्यांनी काय म्हटलं तुम्हाला इथे योग्य प्रकार म्हटले ना, तर यनादेश हे त्याचं योग्य उत्तर पाहिजे. पर्याय क्रमांक 1. बाकी योग्य पण नाहीये, अयोग्य पण नाहीये, आप्त पण नाहीये, हे 3 नाहीये, फक्त पर्याय क्रमांक 1 बरोबर त्याचं. समजलं. आणि संधीचे प्रकार म्हटलं तर किती सांगायचे, 3 सांगायचे. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. चलो नेक्स्ट. भाववाचक नामाचा गुणधर्म कोणता, म्हणजे भाववाचक नाम कशाला म्हणायचं, त्याच्यामध्ये कोणता गुणधर्म असतो असं विचारलेले. गुणधर्म कोणता. एकवचनी असतं, अर्थहीन असतं, सर्वसामान्य गुण वैशिष्ट्य असतं आणि वचन नसते. बघा, भाववाचक नामाचा गुणधर्म, भाववाचक नाम हे नेहमी कसं असतं माहिती का, एकवचनी असतं. भाववाचक नाम हे नेहमी कसं असतं, एकवचनी एकच असतं आणि त्याच्यामध्ये वस्तूचा गुण दर्शवलेला असतो. म्हणजे साखरेमध्ये काय राहतो तर गोडवा. साखरेमध्ये काय राहतो गोडवा. मग हा गोडवा जो आहे ना हा भाववाचक आहे. मग कसं आहे, साखरेमध्ये एका साखरेमध्ये एकच गोडवा असतो, वेगवेगळे प्रकार आहे का नाही, मग त्याला म्हणायचं भाववाचक नाम. ते नेहमी काय असतं एकवचनी, म्हणजे एकच असतं. विशेषणाम आणि भाववाचक नाम नेहमी एकच असतं. बाकी अर्थहीन, सर्वसामान्य गुण वैशिष्ट्य ही वचन नसते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, चलो. खालीलपैकी कोणता क्रियापदाचा प्रकार नाही म्हणलेला आहे. बघा, क्रिया इथं नाही जास्त विचारलेले. पहिल्या 2 याच्यामध्ये बघा नाहीचं प्रमाण जास्त आहे. मग तिथं लक्ष ठेवायचं. भाव, कर्तृक, अपूर्ण विधान, आशय आणि उभयविध याचं. तर तुम्हाला काय म्हणलं, नाही भाव कर्तृक काय करे, हो भाव कर्तृक काय ज्याच्यामध्ये करता सामोरेला असो क्रियापदामध्ये, त्याला आपण भाव कर्तृक म्हणतो. अपूर्ण विधान हे पण आहे आणि उभयविध हे पण आहे. आशय नाहीये, आशय नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कारण आशय हा क्रियापदाचा प्रकार नाहीये. ओके, क्रियापदाबद्दल कोणती माहिती खरी नाही म्हटलेलं आहे. बघा, परत एकदा नाहीच विचारलं त्यांनी, क्रियापदाबद्दल कोणती माहिती खरी नाही. आणि जेव्हा हे नाहीचं प्रमाण येतं ना, अशा वेळी मात्र काय होतं माहितीये का, आपल्याला मार्क जायचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे हे प्रश्न व्यवस्थित वाचायचे आणि ऑप्शन कट करायचे. आता कोणती माहिती खरी नाही, बघा क्रियापदाबद्दल कोणती माहिती खरी नाही. ओके, आता ही ठीक आहे, चलो. अविकारी जाती, क्रियापद हे अविकारीच आहे, बरोबर. मिश्र वाक्य जोडण्याचं कार्य करते, हे पण बरोबर आहे. आणि क्रियापद स्थळ काळाबद्दल माहिती देत नाही, असं कसं काय, क्रियापद हे स्थळ काळाबद्दल माहिती देतं. ओके, मग ही माहिती खरी नाहीये, ही माहिती खरी नाही. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. स्थळ काळाबद्दल माहिती देत नाही. ओके, 4 बरोबर येईल त्याचं उत्तर. समजलं. चलो नेक्स्ट. प्रयोगाचा प्रकार ओळखा. संकर, हर्षदर्शक, अधिकारी, विरोधक. प्रयोगाचा प्रकार म्हणजे प्रयोगाचा कोणता प्रकार आहे, संकर आहे, हर्षदर्शक आहे, अधिकारी का विरोधक आहे. तर प्रयोगाचा बरोबर प्रकार कोणता आहे तर संकर आहे. संकर, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर आहे. अनल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, अनलचा पावक, भाळ, अंधार, तपक. तर अनल या शब्दाचा समानार्थी शब्द, अनल शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर पावक आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर आहे. अनल शब्दाचा समानार्थी कोणता आहे तर पावक. ओके, दुराग्रही म्हणजे काय रे, हट्टीपणा करणारा, दूरग्रही करणारा, पुरोगामी असणारा, देशभक्त असणारा. तर दुराग्रही म्हणजे काय असतो तर हट्टीपणा करणारा. दुराग्रही म्हणजे काय असतो तर
हट्टीपणा करणारा पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर आहे. आता वाक्यप्रचार इथं काही लॉजिक नाहीये, ते वाक्यप्रचारावरनं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पगडा बसणे म्हणजे काय? कंटाळून जाणे, छाप उमटणे, खटका जडणे, नाकी नऊ येणे. तर पगडा बसणे याचं योग्य उत्तर काय? छाप उमटणे. छाप उमटणे पर्याय क्रमांक 2. इथं लॉजिक काय नाही, वाक्यप्रचार म्हणी समानार्थी विरुद्धार्थी पाठ पाहिजे आपल्याला, त्यावरनं उत्तर निघतं आपलं. पगडा बसणे, छाप उमटणे. पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा. गुलामगिरी, बिगार, चपळ आणि शत्रू. तर गुलाम या शब्दापासून, गुलाम हा शब्द आहे, याला प्रत्यय लागला गिरी, त्याला प्रत्यय लागला गिरी, शब्द तयार झाला गुलामगिरी, तयार झाला गुलामगिरी, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे, गुलामगिरी. ओके, नेक्स्ट. दिलेल्या शब्दातून क्रियापद ओळखायचे तुम्हाला. लेखक, लेखन, लिहितो आणि लिहिणारा. क्रियापद म्हणजे काय? तर क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द, त्याला आपण काय म्हणतो रे? तर त्याला आपण म्हणतो क्रियापद असं म्हणतो. त्याला काय म्हणतो? क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा हा काय असतो? शब्द असतो, त्याला म्हटलं जातं क्रियापद. मग लेखक हे काय? नाम आहे, लेखन पण नाम म्हणूया आपण. लिहिणारा हा करता असं इथं लिहितो हे काय? तर क्रियापद आहे. लिहितो हे काय? तर क्रियापद, कारण तो वाक्याचा अर्थ काय करतोय? तर पूर्ण करतोय, म्हणून त्याला म्हणायचं लिहितो हे काय? तर क्रियापद आहे. ओके, चलो. खाली शब्दांची विभक्ती ओळखायची तुम्हाला. गणपतीचा मोदक हा नैवेद्य आहे. गणपतीचा मोदक हा काय? तर नैवेद्य आहे. आता इथं अधोरेखित शब्द काय? तर गणपती, गणपतीचा, गणपतीचा. कोणती विभक्ती लागली? चा, चा प्रत्यय लागला. चा प्रत्यय कशामध्ये? सप्तमी मध्ये येतो का? नाही, सप्तमी मध्ये येतं तय्या. षष्टी मध्ये येतो का? हो, षष्टी मध्ये येतो चा, ची, चे, चा. चाची, चेचा, झाजी, झेजा हे कशामध्ये? त्या षष्टी मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 चाचीचे. बघा, गणपतीचा चा कशामध्ये लागलाय? षष्टी मध्ये, म्हणून त्याचं बरोबर उत्तर काय? तर षष्टीचे. ओके, आणि पंचमीचे कोणते प्रत्यय? ऊन, ऊन. चतुर्थी कोणते? सलाते, सलानाते, सलाते, सलानाते. ओके, नेक्स्ट. म्हणीतील गाळलेला शब्द ओळखा. कुडी तशी काय? कुडी तशी पुडी, पडी, जुडी का वेडी? तर कुडी तशी पुडी, कुडी तशी पुडी ही तुम्हाला मन पूर्ण करायची आहे. इथं काय येईल तुमचं? कुडी तशी पुडी. ओके, असे पण शब्द असतात किंवा अशा पण मराठी व्याकरण असतं, आपल्याला आलं पाहिजे, हे आपल्याला समजलं पाहिजे, तेव्हा लक्षात येईल ते. ओके, चलो पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. झाड कोणी लावले असं म्हणले त्यांनी. झाड कोणी लावले आणि शेवटी काय केलं? प्रश्नचिन्ह. झाड कोणी लावले आणि शेवटी काय केलं? प्रश्नचिन्ह. अशा वेळी बघायचं कोणत्या शब्दाला अधोरेखित केलंय का, म्हणजे कुठं हायलाइट वगैरे केलंय का, असं एखादा शब्द वगैरे केलंय का? नाही केलंय. सरळ सरळ काय केलंय त्यांनी? प्रश्न केलाय की झाड कोणी लावले. बघा, झाड कोणी लावले असा प्रश्न केलाय त्यांनी, आणि शेवटी दिलाय प्रश्नचिन्ह. याला म्हणायचं प्रश्नार्थक. त्याला काय म्हणायचं? प्रश्नार्थक. कारण का? तर प्रश्नचिन्ह विचारलंय म्हणून प्रश्नार्थक. जास्त डोकं लावायचं कामच नाही ना, जास्त डोकं लावायचं कामच नाही. कुठं अधोरेखित करून दिलेलं नाहीये, आणि शेवटी प्रश्नचिन्ह आलंय. ज्याला माहिती प्रश्न विचारला तो सांगू शकतो प्रश्नचिन्ह आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, नेक्स्ट. मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले. बघा, मी डॉक्टर झालो असतो परंतु काय म्हणले? परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाही. परंतु आता ह्या वाक्यातील विधानातील अवयव ओळखायचे. क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयनवी, केवळ प्रयोगी. क्रियाविशेषण म्हणजे काय असताना? क्रिया केव्हा घडली? आजकाल, उद्या, परवा, केव्हा, कुठे, कसा, किती वेळा, किती प्रमाणात प्रश्न करतात तेव्हा क्रियाविशेषण. इथं ते नाहीये. शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून. केवळ प्रयोगी म्हणजे भावना प्रधान. परंतु इथं काय ना, 2 वाक्य जोडले गेलेले. 2 वाक्य. मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाही. मग 2 जेव्हा वाक्य जोडले जातात तेव्हा त्याला म्हटलं तर पर्याय क्रमांक 3 उभयनवी. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे, उभयनवी. ओके, चलो नेक्स्ट. खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर ओळखा.
संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वर कशाला म्हणायचं पहिले ते जाणून घ्या. दोन विजातीय स्वर, किती म्हणलं, दोन विजातीय स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या नवीन वर्णाला काय म्हणलं तर संयुक्त स्वर म्हणलं जातं. दोन विजातीय स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या नवीन वर्णाला संयुक्त स्वर म्हणलं जातं. मग सर एकूण संयुक्त स्वर किती, तर बाळा एकूण संयुक्त स्वर आहे 4 आहे. एकूण संयुक्त स्वर किती तर 4 आहे. मग कोणते, ए ऐ ओ औ कसे तयार होतात बघा. अ अधिक ह्रस्व इ किंवा दीर्घ इ बरोबर तयार होतो ए. आ अधिक ह्रस्व इ किंवा दीर्घ इ बरोबर तयार होतो तुमचा ऐ. त्यानंतर अ अधिक ह्रस्व उ किंवा दीर्घ उ बरोबर तयार होतो ओ. त्यानंतर आ अधिक ह्रस्व उ किंवा दीर्घ उ बरोबर तयार होतो औ. असे तुमचे एकंदरीत किती तर 4 संयुक्त स्वर आहे. किती, 4 संयुक्त स्वर. याच्यामध्ये बघा दोन विजातीय स्वर, हा एका जातीचा, हा एका जातीचा, दोघं एकत्र येतात आणि एक नवीन वर्ण तयार होतो, त्याला म्हटलं जातं संयुक्त स्वर म्हटलं जातं. त्याला काय म्हणतात, संयुक्त स्वर असं म्हणतात. मग आता हे 4 आहे की नाही, बरोबर ना. मग आता त्यांनी काय म्हटलं, संयुक्त स्वर ओळखा. मग बघा बरं कोणता येतं, औ आहे इथे, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हा काय तर तुमचा संयुक्त स्वर आहे. बाकी हे दोन जे आहे ना, हे दोन ह्रस्व आहे आणि हा दीर्घ आहे. ओके, चलो नेक्स्ट. खालील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा. वाघ हा धूर्त प्राणी आहे. वाघ कसा आहे, धूर्त प्राणी. इथं म्हणले तुम्हाला विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम की धर्मवाचक नाम असं विचारले त्यांनी. बघा वाक्यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार, वाघ हा धूर्त प्राणी. ओके, विशेष नाम आहे, भाववाचक नाम आहे, सामान्य नाम आहे की भाववाचक धर्मवाचक आहे. तर इथं काय म्हणले, प्राणी शब्द आलेला आहे. काय आलेला आहे, प्राणी हा शब्द. आता प्राणी हे काय ना, एक प्राणी का, वाघ हा एकच प्राणी धूर्तय का, नाही, जगातील सर्व प्राणी धूर्तय, सर्व प्राणी. मग एकापेक्षा जास्त जेव्हा असतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, अनेक वचनी. अनेक वचनी. आणि बरं हे प्राणी हे कोणाचं नाव आहे, जातीचे नाव आहे. प्राणी हे कोणाचं नाव आहे तर जातीचं नाव आहे. असं जेव्हा दिलेलं असतं त्यावेळी आपण त्याला म्हणायचं, काय म्हणायचं, सामान्य नाम म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, सामान्य नाम असं म्हणायचं. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ शोधा. गर्भगळीत होणे, घाबरणे, पडणे, सैरावऱ्या धावणे, बसून राहणे. तर गर्भगळीत गर्भगळीत होणे म्हणजे काय होणे माहिती का, घाबरणे. गर्भगळीत होणे म्हणजे काय होणे तर घाबरणे. पर्याय क्रमांक 1. सतेज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, बलवान, निस्तेज, दुर्बल, तेज. तर सतेज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निस्तेज. सतेज हा शब्द तुमचा आणि याच्या विरुद्धार्थी आहे तुमचा निस्तेज. टाकूमुळे या शब्दातील मुळे कोणते अव्यय, उभयनव्य, क्रियाविशेषणे, केवळ प्रयोगी की शब्दयोगी. तर मुळे हा शब्द जो आहे ना, शब्दाला जोडून आलेला आहे. मुळे हा शब्द काय तर तुमचा शब्दाला जोडून आलेला आहे. मुळे त्याला म्हणायचं काय, म्हणायचं तर शब्दयोगी. जेव्हा शब्दाला जोडून आलेला असतो एखादा शब्द त्यावेळी त्याला शब्दयोगी असं म्हणलं. तर मग चाकूमुळे म्हणलेलं आहे बघा, चाकूमुळे. चाकूमुळे असं म्हणतात त्यावेळी तो काय होतो, शब्दाला जोडून येतो. जोडून आला म्हणजे शब्दयोगी झाला. ओके, चलो. उष्णता या शब्दातील लिंग ओळखा. पुलिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग, उभयलिंग. बघा उष्णता, तो उष्णता म्हणतो का, नाही, ते उष्णता म्हणतो का, नाही. आणि उभय म्हणजे दोन्ही याच्यामध्ये येतं, पुलिंग आणि स्त्रीलिंग, दोन्ही याच्यात येत नाही. तर आपण काय म्हणतो माहिती का, ती उष्णता भयंकर होती. ती उष्णता काय ना भयंकर होते असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळी त्याला म्हणायचं स्त्रीलिंग. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे, स्त्रीलिंग. ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहे. ग्रामगीता हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेला आहे, लक्षात असू द्या. ग्रामगीता तुकडोजी महाराजांनी लिहिली, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. शांती, संत, प्रेम, खंत. हा प्रश्न रिपीट झालेला आहे, त्याच्या अगोदर पण झालेला आहे PYQ मध्ये. तर भाववाचक नाम नसलेला हा काय तर संत आहे. मी तुम्हाला या अगोदर पण सांगितलं, संत काय तुमचं सामान्य नाम आहे. संत काय तर सामान्य नाम आहे, कारण जगातील सर्व संत. अनेक वचनी झाला म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. रिपीट प्रश्न आहे त्याच्यामुळे हे प्रश्न पाठ करून ठेवा. ओके, चलो पुढे. अनुराग या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द. बघा अनुराग, राग, सहकार्य, मैत्री आणि वात्सल्य. तर अनुरागच्या विरुद्धार्थी काय येईल, राग.
अनुरागच्या विरुद्धार्थी काय येईल तर राग, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके. आणि आजच्या दिवसाचा शेवटचा प्रश्न, मुलाने आंबे खाल्ले, प्रयोग ओळखा. मुलाने आंबे खाल्ले, प्रयोग ओळखा. खाणारा कोण आहे? मुलगा, हा झाला कर्ता. खाण्याची क्रिया कोणावर घडली? आंब्यावर, हे झालं कर्म. आणि क्रियापद काय तर खाल्ले. ओके. आता बघू कोणता नियम बसतो. कर्त्याला प्रत्यय आहे तृतीयाचा, कर्माला प्रत्यय नाही, प्रत्यय नाही. आणि क्रियापद कोणते येतं? भूतकाळी, होऊन गेली ना क्रिया, कोणती आहे? भूतकाळी. म्हणजे ज्यावेळी वाक्यातील कर्त्याला तृतीया किंवा चतुर्थीचा प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय नसतो आणि वाक्य भूतकाळातलं असलं तर त्याला म्हटलं जातं कर्मणी प्रयोग. काय म्हणायचं? कर्मणी प्रयोग इज इक्वल टू कर्मणी. ओके, लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक किती तर 3 बरोबर त्याचा. आपण याचे पण नियम बऱ्याचदा घेतलेले आहे. समजलं? चला आता आपण पुढचा प्रश्न जो आहे ना त्या प्रश्नाला सुरुवात करू. प्रश्न सुरू करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची असे विद्यार्थी बॅच घेऊ शकता. बॅचची किंमत फक्त 19 रुपये. 19 रुपयात तुम्हाला संपूर्ण मराठी व्याकरण शिकता येणार आहे. असे PYQ बॅचेस पण घेतलेले आपण, ते PYQ बॅचेसचे 99, पण फक्त मराठी शिकायचं असेल तर 19 रुपये. मी लास्टला तुम्हाला व्हिडिओ जेव्हा संपेल त्यावेळेस संपूर्ण माहिती देणार, बॅच कशी घ्यायची, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चला आता आपल्याला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. बघा काय प्रश्न, मराठी शब्दातील अकारांतापूर्वीचे इकार व उकार असतात, पण काय असतात असं विचारलंय. रस्व असतात, दीर्घ असतात, अनुस्वरित असतात की उकारांत असतात. तर बघा मराठी शब्दातील अकारांतापूर्वीचे इकार व उकार हे दीर्घ असतात. काय असतात? दीर्घ. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर असेल. ओके, समजलं? चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ. शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे. परीक्षा शब्द कसा लिहिता असं विचारले त्यांनी. इथं प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस करताना याचे नियम पण आहे, जे आहे ते सांगतो तुम्हाला. पण नियम करायला जाशाल परीक्षेला नाही आठवलं काही सांगता येत नाही, त्यापेक्षा काय करायचं, कधी कंटाळा आला ना, आता याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, परीक्षा शब्द आहे, असं 2दा-3दा लिहून घ्यायचं वहीवर, प्रॅक्टिस करायची. हाताने लिहायचं. हाताने लिहिणे काय होतं ना, आपल्या एकदा हाताखालून जातं. असं 2दा-3दा लिहिलं का मग समजतं, रला दुसरी विलांटी, मग कन्फ्युज होत नाही आपण. मग इथं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, समजलं? चलो नेक्स्ट. उंटांचा काय असतो? तांडा, ताफा, झुंबड की कळप? बघा इथं कन्फ्युज करण्यासाठी काय दिलंय, ताफा एक दिलं, तांडा एक दिलं. तर उंटांचा असतो तांडा. उंटांचा काय असतो? तर तांडा असतो. मुद्दामून दिले 2 ऑप्शन त्यांनी. ताफा नसतो, पक्ष्यांचा थापा हे राहतो, पक्ष्यांचा पण नाही, पक्ष्यांचा थावा राहतो. पण उंटांचा काय राहतो? तांडा राहतो. हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. याला आपण लक्षात ठेवण्यासाठी नवीन विद्यार्थी असेल त्यांनी IMP करून ठेवा. चलो पुढचा प्रश्न. वास्त्रात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा अर्थ काय होतो? वास्त्रात लंगडी गाय शहाणी आहे, तर ह्या म्हणीचा योग्य अर्थ काय असणार आहे? मूर्ख माणसांत जास्त ज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो, मूर्ख माणसांत अल्प ज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो, कुत्र्याचं शेपूट वाकडे ते वाकडे की मी म्हणतो लोकांना. आता वास्त्रात लंगडी गाय शहाणी याचा अर्थ काय होतो माहिती का? एखादं वासरू आहे आणि एखादी गाय आहे, ती लंगडी म्हणजे लहान लहान आहे ते वासरं आणि त्यांच्यामध्ये ही हुशार ठरते ना, बरोबर ना. मग याच्यामध्ये अर्थ काय होतो? मूर्ख माणसांत अल्प ज्ञान असणार देखील श्रेष्ठ ठरतो. समजलं? म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी. नसेल लक्षात येत काय हरकत नाही, फक्त पाठ करून ठेवा किंवा वाचन असू द्या. समजताय? चलो विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी म्हणलेली. चुकीची जोडी ओळखायची कोणती? देव दानव, सबल दुर्बल, खेद हर्ष, घर सदन. बघा देव दानव विरुद्धार्थी आहे, सबल दुर्बल विरुद्धार्थी आहे, खेद हर्ष विरुद्धार्थी आहे, पण घर आणि सदन हे समानार्थी. हे कोणते तुमचे समानार्थी शब्द आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय तर चुकीची जोडी. बाकीच्या या तिन्ही पण काय तुमच्या विरुद्धार्थी आहेच. देवदानवे, सबल दुर्बल आहे, खेद हर्ष आहे, पण घर सदन काय तर समानार्थी. ओके चलो. भारुडे हा रचना प्रकार कोणी रूढ केला? भारुडे संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, एकनाथ की संत जनाबाई? तर भारुडे हा रचना प्रकार संत एकनाथांनी काय केलाय तर रूढ केलेला आहे. संत एकनाथ. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे अधोरेखित शब्दाची कारक विभक्ती ओळखा. मधु मागे फिरला. मधु शब्दाला हायलाइट केलंय.
अधोरेखित, प्रथमा, संबोधन, द्वितीया की तृतीया. आता इथं बघा मधु शब्द आहे, मधु. या मधु शब्दाला काही प्रत्यय लागले आहेत का? तर ह्या शब्दाला प्रत्यय नाहीये, मधुला प्रत्यय नाही. मग जर प्रत्यय नसेल तर कोणती विभक्ती असते? तर प्रत्यय नसेल तर प्रथमा विभक्ती असते. पर्याय क्रमांक 1. संबोधनला कोणता आहे? नो आहे. पण नो कसा आहे? अनेक वचनी. मुलांनो गोंगाट करू नका, तो नो आहे. द्वितीयाला काय? चलाते, चलानाते, चलाते, चलानाते. तृतीयाला काय? ने, ए, शी, नंतर नी, ती, दीर्घई आणि ही तृतीयाचे प्रत्यय. ओके. मग आता इथं प्रथमाला प्रत्यय आहे का? नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर येईल, प्रथमा. ओके. नेक्स्ट, काळाचे मुख्य प्रकार किती आहे? काळाचे मुख्य प्रकार 1, 2, 3, 4. तर काळाचे मुख्य प्रकार आहेत 3 आहे. 3 कोणते सर ते पण सांगून द्या आम्हाला. ओके, टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. बघा, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. भविष्यकाळ आणि यांचे मग प्रत्येकी 4-4 उपप्रकार आहेत. या वर्षी काही झालं तरी तुम्ही पोलीस झाले पाहिजे असा अभ्यास करा. सारखा कंटिन्यू तोच 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 रिपीट 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 अभ्यास करायचा तुम्हाला. कंटिन्यू करायचा अभ्यास. जेव्हा तुम्ही सातत्य ठेवणार अभ्यासामध्ये आणि तोच अभ्यास वारंवार करशाल तर तुम्ही परिपूर्ण होशाल. हे प्रश्न जे आहे ना हे रिपीट झालेले असतात. फक्त आपण कमी पडतो. मग कमी न पडण्यासाठी काय करायचं? रिव्हिजन जास्त मारायचं, सराव खूप करायचा, खूप सराव करायचा, तेव्हा तुम्ही परिपूर्ण होणार आहे. ओके. चलो नेक्स्ट. अकरण रूपी वाक्य म्हणजे कोणत्या प्रकारचे? नकारार्थी, स्वार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी. तर अकरण रूपी बघा, करण रूपी असतं एक, करण रूपी, दुसरं असतं अकरण रूपी. असे दोन असतात, करण रूपी आणि अकरण रूपी. ओके. आता करण रूपी कशाला म्हणायचं? होकारार्थीला. होकारार्थीला म्हणायचं करण रूपी. अकरण रूपी कशाला म्हणायचं? नकारार्थीला. अकरण रूपी कशाला म्हणायचं? नकारार्थीला म्हणायचं. ओके. मग आता मला सांगा, आपल्याला विचारलंय काय? आपल्याला विचारलंय काय? करण रूपी, अकरण रूपी म्हणजे काय? अकरण रूपी म्हणजे नकारार्थी. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि अकरण म्हटलं, करण म्हटलं असतं तर काय असं? होकारार्थी. दोन्ही करून ठेवायचे. करण रूपी म्हणजे होकारार्थी, अकरण रूपी म्हणजे नकारार्थी. समजलं? कन्सेप्ट क्लिअर? पर्याय क्रमांक 1 ते त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील अधोरेखित शब्द काय आहे असं विचारले. अधोरेखित शब्द दिलाय तुम्हाला शरदाच्या चांदण्यामध्ये. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील अधोरेखित शब्द काय आहे? उद्देशे, विधेय, उद्देश विस्तारे की विधेय विस्तारके. ओके. आता बघा, दिसणारा कोण आहे? दिसणार आहे शरदाच्या चांदण्यात गुलमोहर. गुलमोहर हा काय तुमचा? हा कर्ता आहे. कर्त्यालाच काय म्हणतात? उद्देश. ओके. मोहक, मोहक हे काय तुमचं? विधानपूरक आहे. मोहक हे काय तुमचं? विधानपूरक आहे. ओके. दिसतो काय तुमचं? दिसतो हा आहे तुमचा क्रियापद आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. ओके. मग आता उद्देश कट झाला, विधेय कट झालं. बरं, राहिलंय काय आता? उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार. मग आता उद्देश विस्तार कधी असतात? तर कर्त्याबद्दल अधिक माहिती दिली जाते. कर्त्याबद्दल अधिकची माहिती दिली जाते तेव्हा असता तो तुमचा उद्देश असता. पण या गुलमोहर बरेचसे विद्यार्थी काय करतात? उद्देश विस्तार म्हणतात त्याला. उद्देश विस्तार नाही येतो, कर्त्याबद्दल अधिक माहिती नाहीये. हा विधेय विस्तार आहे. विधेय विस्तारला 3 प्रश्न करायचे. केव्हा, कोठे आणि कसा. केव्हा, कोठे, कसा असे 3 प्रश्न करायचे. 3. आता बघा, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. दिसणारा गुलमोहर केव्हा दिसतो? तर केव्हा दिसतो मी विचारलं? शरदाच्या चांदण्यात. केव्हा दिसतो? तर शरदाच्या चांदण्यात हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके. मग आता केव्हा उत्तर भेटलं ना, मग कोठे कसाची गरज नाहीये, म्हणून त्याचं पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल. विधेय विस्तार. पर्याय क्रमांक 4 हे काय त्याचं योग्य उत्तर? विधेय विस्तार असणार आहे. समजलं? चलो नेक्स्ट. वाटेला जाणे ह्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? शत्रूवर तुटून पडणे, खोडी काढणे, फजिती करणे, मरण जवळ येणे. तर वाटेला जाणे याचा योग्य अर्थ काय? तर खोडी करणे.
खोडी करणे, एखाद्याची खोडी करतो नाही का आपण, कशाला त्याच्या वाटेल जातो रे, मग त्याला म्हणायचं खोडी करणे. ओके, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. नेक्स्ट, वाक्य पूर्ण करा. वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टाळली, वाचली, ओकली का टळली? तर मोठी दुर्घटना काय झाली? टळली. वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना काय झाली? तर टळली त्याची. 4 बरोबर आहे. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, हे विधान गौण वाक्याच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे? काय म्हणले? जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. नामवाक्य, विशेषण वाक्य, क्रियाविशेषण वाक्य यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे विशेषण वाक्य. क्रियाविशेषण पण नाहीये, नाम पण नाही, यापैकी नाही पण नाहीये. जो तो म्हणलंय ना, मग जो तो येतो की संबंधी, इथं विशेषण मध्ये येतो हा. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, विशेषण वाक्य. नेक्स्ट, भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि नत्र बहुव्रीहि. आता भाजी भाकरी म्हणजे काय? भाजी भाकरी म्हणजे साधं जेवण म्हणतो ना आपण, बरोबर ना? आपण काय म्हणतो? आम्ही भाजी भाकरी खातो. मग भाजी भाकरीमध्ये सगळं येतं. सगळं येतं म्हणजे भाजी आली, त्याच्यामध्ये मीठ, जो काय भाजीपाला लागला, सगळं भाकरी बनवण्यासाठी जे काय लागलं ते सगळं. मग एवढं सगळं सांगणं शक्य आहे का? नाही. मी काय म्हणलं? फक्त भाजी भाकरी म्हणलं. असं सगळ्यांचा जेव्हा आपण एकच शब्द सांगतो तेव्हा त्याला समाहार द्वंद्व म्हणतात. त्याला काय म्हणतात? समाहार द्वंद्व. इथं अजून एक भाजीपाला, केर कचरा, असे देखील उदाहरणे येतात. कशामध्ये येतात हे? तर समाहार द्वंद्व मध्ये येतात. ओके, चलो नेक्स्ट. वाक्य पृथक्करण म्हणजे काय? दोन वाक्य वेगवेगळी करणे, दोन वाक्य एकमेकांना जोडणे, दोन वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहिणे, वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे. तर वाक्य पृथक्करण म्हणजे वाक्याची पूर्ण माहिती देणे. तो कोण आहे? तृतीय पुलिशलिंगी का पुलिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी, वर्तमान काळ आहे का भूतकाळ आहे, कोणता प्रयोग आहे, सगळं असतं त्याच्यामध्ये. त्याला म्हणायचं वाक्य पृथक्करण म्हणजे वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर येईल. वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध काय करणे? तर स्पष्ट करणे. 4 बरोबर आहे. नेक्स्ट, स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे. या वाक्यातील विद्यार्थी क्रियापदातून सूचित होणारा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? मग इच्छा आहे, हक्क आहे, कर्तव्य की योग्यता आहे? तर स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे, हे आपलं काम आहे. स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहणे आपलं काय? तर काम आहे. म्हणजे आपलं काय? एक प्रकारे ते कर्तव्य आहे आपलं. पर्याय क्रमांक 3 हे काय? तर आपलं कर्तव्य आहे. स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहणं. लक्षात? चलो नेक्स्ट. पानिपत झाले या शब्दातील धन्वार्थ ओळखा. पानिपत झाले, पानिपतचे युद्ध झाले, सर्वनाश झाला. सगळीकडे काय म्हणले? तर पाणी पाणी झाले, पानिपतची गोष्ट सांगितली. आता हे दोन तर टाइमपास आहे, डायरेक्ट कट करायचे. नवीन असो नाही तर जुना असो, दोन मध्ये पानिपत झाले म्हणजे पानिपतचे युद्ध झाले हे नाहीये, तर सर्वनाश झाला. काय झाला? सर्वनाश. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. पानिपत झाली म्हणजे काय झालं? तर सर्वनाश झाला. नेक्स्ट, अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द कोणता आहे? विशाल, विस्तीर्ण, विकलांग आणि अथांग. तर गटात न बसणारा शब्द कोणता आहे यामध्ये? विकलांग. पर्याय क्रमांक 3 गटात न बसणारा. विशाल, विस्तीर्ण, अथांग आहे, ही एकाच याचे समानार्थी तुमचे समुद्राचे वगैरे, मात्र विकलांग नाही. विकलांग नाही म्हणून पर्याय क्रमांक 3. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती? श्याम मनोहर, कौतिकराव ठाले पाटील, नरेंद्र जाधव, रंगनाथ पठारे. तर याचं उत्तर सगळ्यांना माहिती. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, मराठी भाषा लिपी कोणत्या नावाने ओळखली जाते? वर्णमाला लिपी, देवनागरी, बालबोध, आदर्श. तर मराठी भाषा जी आहे ती देवनागरी लिपीने ओळखली जाते व बाळबोध लिपी या दोन्ही. ओके, मग आता ब आणि क, फक्त अ आणि ब बरोबर चुकीचं, फक्त ब आणि क बरोबर, ब आणि क. हे बघा पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. अ आणि ड पण नाही, ड पण नाही. ओके, 2 याचं योग्य उत्तर आहे. असे प्रश्न आले ना तरी प्रॅक्टिस करून ठेवा, कारण आता स्पर्धा वाढत चालली. हे विचारलेलेच प्रश्न आहे कुठं ना कुठं, समजतंय? फक्त तुमचा सराव पाहिजे, रिव्हिजन झाली पाहिजे त्यासाठी. लक्षात? आणि आपल्या बॅच बद्दल सगळ्यांना माहिती सांगायची तुम्हाला. नेक्स्ट, श व ञ बघा, श व ञ
यांना वर्णमालेत स्थान कोण दिले? दादोबा, दामले, सबनीस, चिपळूणकर. तर श आणि न्य यांना मराठी वर्णमालेमध्ये सबनीस यांनी स्थान दिले. कोणी स्थान दिले? तर सबनीस यांनी. ओके, नेक्स्ट. जनाबाई या शब्दातील ज चा उच्चार काय? बघा, ज चा उच्चार दंतमुलीय, तालव्य, दंत्य आणि मूर्धन्य. हा महत्वाचा प्रश्न आहे. काय म्हणले तुम्हाला? जनाबाई. यामध्ये हे दोन कट झाले. आता उरले तुमचे तालव्य. दुसरा आहे तुमचा दंत तालव्य. दंतमुलीय आणि दंत तालव्य एकच आहे. ओके? आता बघा, जर य युक्त असेल, य युक्त, तर त्याला म्हणा तालव्य. आणि अयुक्त असेल, अयुक्त, तर त्याला म्हणा दंत तालव्य. म्हणजे उच्चार करताना जर य चा उल्लेख झाला त्याला काय म्हणायचं? तालव्य म्हणायचं. आणि उच्चार करताना अ चा उच्चार झाला, अ चा, त्याला काय म्हणायचं? दंत तालव्य म्हणायचं. कन्सेप्ट क्लिअर? आता लक्ष द्या. आता काय म्हणले? जनाबाई म्हणले. आता जनाबाई म्हणताना काय येतं? याच्यामध्ये अ येतोय, अ, जनाबाई, म्हणून याला म्हणायचं दंतमुलीय. बरोबर ना? आणि जर आपण म्हणलं असतं बघा, याच्यामधलं एखादा तालव्यचं एखादा सांगू शकता, चंद्र वगैरे. चंद्र जर म्हटलं तर काय येईल तुमचा? तालव्य. जात म्हणली तर दंत तालव्य. असे जर य असेल उच्चार करताना तालव्य म्हणा, य नसेल, अ असेल तर त्याला काय म्हणा? दंत तालव्य. आणखीन एक प्रश्न पोलीस भरतीला विचारला होता मीरा भाईंदरला. दंत तालव्याला काय म्हणतात? वत्स्य ध्वनी. वत्स्य ध्वनी म्हणतात. कशाला म्हणतात? दंत तालव्याला. पर्याय क्रमांक 1 त्याचं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर आहे. नेक्स्ट. देवालय हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? विसर्ग संधी, स्वर संधी, व्यंजन संधी की हल संधी? तर बघा, देवालयाची फोड काय? देव अधिक आलय. देव अधिक आलय. पहिल्या शब्दातील शेवटच्या अक्षरात अ आला, दुसऱ्या शब्दाच्या पहिले अ आ आला, म्हणजे अ हा स्वर आहे आणि आ पण हा काय तर स्वर आहे. जेव्हा स्वर अधिक स्वर येतात तेव्हा ती संधी अशी स्वर संधी. स्वर प्लस स्वर येतात तेव्हा ती संधी अशी स्वर संधी. देव अधिक आलय बरोबर देवालय. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय तर योग्य उत्तर. नेक्स्ट. तुला हवे ते, तू ते घे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनामे? प्रश्नार्थक, आत्मवाचक, अनिश्चित, संबंधी. तर इथं प्रश्नार्थक तर येणार नाही कारण प्रश्नचिन्ह नाही कट झाला. आत्मवाचक मध्ये 3 शब्द येतात, आपण, स्वतः आणि आपण स्वतः आणि नीच हे आता हे पण नाही कट झाला. अनिश्चित मध्ये तुम्हाला असं वाटू शकतं तुला हवे ते घे, काय घे असं वाटू शकतं तुम्हाला, पण अनिश्चित पण नाहीये कारण तुला हवे ते, तू ते घे, म्हणजे त्याला माहिती तुला जे पाहिजे ते घे. बरोबर ना? मग इथं काय ना संबंधित सर्वनाम येणार. का तर जे ते, जे तुला हवे असेल ते तू घे. तिथं दिला नाही पण देऊ शकताय बघा. जे तुला हवे ते तू घे. मग काय आलं रे? जे ते आलं. जे चकाकते ते सोने नसते, आहे की नाही? म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. जे तुला हवे ते तू घे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळते. या वाक्यातील मळमळते कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे? क्रियापद आहे. भाव, कर्तृक, प्रयोजक, शक्य, साधित. प्रयोजक म्हणजे काय असतं रे? तर दुसऱ्याकडून काम करून घेतलं जातं, म्हणजे करता काम करून घेतो. आई मुलाला हसवते, आई बाळाला झोपवते, असे असतात. ओके. शक्य म्हणजे स्वतःला काम करवतं. मला 10 किलोमीटर पळवतोय, मला 1600 मीटर पळवतो, मला 800 मीटर पळवतोय, माझ्याकडनं अभ्यास होतोय, त्याला म्हणायचं शक्य. साधित म्हणजे शब्दाला जोडून येतात, हे 3 नाहीये. भाव, कर्तृक याचं योग्य उत्तर आहे. पित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळते. ज्या वाक्यामध्ये क्रियापदामध्येच कर्ता सामावलेला असतो, ज्या वाक्यामध्ये क्रियापदामध्येच काय ना कर्ता सामावलेला असतो त्याला भाव, कर्तृक म्हणतात. मग मळमळते, आणखी सांगतो बघा, गडगडते, गजाडले, उजाडले, असे जर क्रियापद जर आले तर त्याला डायरेक्ट काय म्हणायचं? भाव, कर्तृक क्रियापद किंवा अकर्तृक क्रियापद म्हणायचं. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर आहे. हे आजच्या दिवसाचे शेवटचे राहिले, आता नाही 3-4 प्रश्न बाकी आणखीन. बघा, ओहो, अबब, आ बापरे, आहा, अरे, चा ही कोणती अव्यय? संमतीदर्शक, आश्चर्यकारक, प्रशंसादर्शक, शोकदर्शक. तर हे जे आहे ना, ओहो, अबब, आ बापरे, अहा, अरे, चा, आश्चर्यकारक आहे. पर्याय क्रमांक 2 आश्चर्यकारक आहे.
2 बरोबर आहे त्याचा. ओके. नेक्स्ट, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी, कर्मणी, सकर्मक भावे आणि सकर्मक कर्तरी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे. कर्त्याला प्रत्यय, कर्माला देखील प्रत्यय. प्रत्यय कोणाला आहे बघा, शिक्षकांनी. नि प्रत्यय विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांना प्रत्यय मनापासून शिकवावे. एक मात्रा इथं. ओके. मग बघा, कर्ता, कर्म आणि क्रियापद हे की नाही. कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, क्रियापदाला एक मात्रा, तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असं जेव्हा असतं त्यावेळेस त्याला सकर्मक भावे असं म्हणतात. सकर्मक भावे पर्याय क्रमांक 3. भावेचा नियम आणि सकर्मक भावेचा नियम हा एकच आहे, वेगवेगळा नाहीये, त्याच्यामुळे कन्फ्युज व्हायचं काम नाही. ओके. सकर्मक भावे त्याचं काय तर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, बाबा अडकित्ता घेऊन सुपारी कातरत होते या वाक्यातील परभाषी शब्द ओळखायचा आहे. काय करताय बघा, बाबा अडकित्ता घेऊन सुपारी कातरत होते. परभाषी शब्द बाबा नाही, सुपारी नाही, घेऊन नाही, अडकित्ता हा काय तर तुमचा परभाषी. अडकित्ता कोणत्या भाषेतून आलाय तर कानडी भाषेतून आलेला आहे. कानडी भाषेतून आपल्या मराठीमध्ये आलेला आहे अडकित्ता. ओके. पुढील पैकी अभ्यस्त शब्द ओळखा. बहीण भाऊ, खरे खोटे, आंबट चिंबट, पैसा अडका. तर अभ्यस्त शब्द कोणता आहे तुमचा, आंबट चिंबट. आंबट चिंबट पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आंबट चिंबट. नेक्स्ट, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रासी भेदू असे. ह्या ओळीतील मऊ मेनाहुनी याचा धन्वार्थ विचारलेला आहे. बघा, क्षणात वितळणार, अतिशय पातळ, प्रेमळ किंवा दयाळू, मेनाहून मऊ असलेले. याचं योग्य उत्तर काय माहिती का, तर प्रेमळ किंवा दयाळू हे त्याचा अर्थ होतो. प्रेमळ किंवा दयाळू म्हणजे तुम्हाला विचारलंय ना, मऊ मेनाहुनी याचा धन्वार्थ काय, प्रेमळ किंवा दयाळू. चलो, आणि ही आपल्या बॅच बद्दलची माहिती. बॅच बद्दल काय माहिती बघा, संपूर्ण पोलीस भरती बॅच आहे. संपूर्ण पोलीस भरती घेतली तर तुम्हाला जो पेपरचा स्कोर आहे हमखास 85 प्लस जाणार. यामध्ये तुमचे सगळे विषय कव्हर केले, गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि जीके असे सगळे कव्हर केलेले. हिची किंमत किती, 199 रुपयाची बॅच आहे. आता हिची किंमत वाढणार आहे. तर तुम्हाला नाही घ्यायची संपूर्ण पोलीस भरती, हरकत नाही, नका घेऊ. ओके. तुम्हाला फक्त मराठी व्याकरण करायचंय. काय करायचंय, फक्त मराठी व्याकरण. मराठी व्याकरणाची किंमत किती, 19. अक्कल खाते 19 रुपये खर्च करायचे आणि एकदम सोप्या भाषेत जे पोलीस भरतीला येतं तेच मी शिकवलेलं आहे. तेच, त्याच्या बाहेर काही शिकवलेलं नाहीये. मग तुम्ही ही बॅच घेऊ शकता. तुम्हाला ही घ्यायची 200 रुपये. तुम्ही अकॅडमीना 10,000 भरता, 20,000 भरता, अक्कल खाते 200 रुपये खर्च करा, सगळं कव्हर होऊन जाईल. नसल 19 रुपये खर्च करा, काहीच हरकत नाही, जसं योग्य वाटेल तसं. जर बॅच घ्यायची असेल तर ॲप डाउनलोड करावं लागेल. मला व्हॉट्सअपला मेसेज करा 8329603029. ओके. हा माझा नंबर आहे, याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. मी ॲप लिंक देईन, नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये पण आपल्या ॲपची लिंक आहे, तिथून ॲप डाउनलोड केलं तरी चालेल. पोलीस भरतीच्या फोल्डरमध्ये जायचं, तिथं गेल्याच्या नंतर सर्व बॅच उपलब्ध आहे. ती बॅच घ्यायची, ती बॅच घ्या. 6 महिने कालावधी, अनलिमिटेड येऊ, किती वेळा बघू शकता तुम्ही. ओके. आणि तुमच्या मित्रांना, तुम्ही जर गेला असेल तर मित्राला, भावाला, बहिणीला छोटीशी विनंती आहे का त्यांच्यापर्यंत आपल्या बॅचची माहिती पोहोचवा. ओके. चला, आजचं लेक्चर इथंच थांबवतोय. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. धन्यवाद.